सुनेत्रा पवार यांची काल पहिलीच पत्रकार परिषद होती, त्यामुळे कदाचित त्यांना बोलू दिलं नसावं. तर आमदार सरोज अहिर यांनी माईक सुरू असताना केलेली टिप्पणी मी ऐकली आहे, कोणी काहीच बोलू नये अशी मिश्किल टिप्पणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. या सगळ्या मुद्द्यावर शशिकांत शिंदे यांनी भाष्य केलेलं आहे. त्यांच्याशी संवाद साधला आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांनी. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार शशिकांत शिंदे आपल्याबरोबर आहेत. सर, कालच आपण जर बघितलं की सुनेत्राताईंना राष्ट्रीय अध्यक्ष यांनी केलेलं पाहायला मिळत आहे, मात्र त्यांना काही बोलू दिलं नाही. पत्रकार परिषदेत देखील त्यांना प्रश्न विचारू दिले नाही. कितपत योग्य वाटतं हे सगळं? काय आहे की शेवटी त्यांचा हा मोठी पत्रकार परिषद घेण्याचा हा पहिला प्रसंग होता. राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याबद्दल सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. मला वाटतं की ज्यावेळेला अजून त्यांना राजकारणामधला वारसा हक्क आहे, पवार घराण्याचे अनुभव आहे, सगळं आहे, परंतु ज्यावेळेला एखाद्या मीडिया किंवा पत्रकार परिषद वगैरे ह्याच्यासाठी त्यांना अजून तयार व्हायला पाहिजे, अशी तयारी करतील आणि मग ते पत्रकार परिषदेला समोर जातील. त्यामुळे त्यांच्या नेत्यांनी असं ठरवलं असेल की सध्याच्या काळामध्ये पत्रकार परिषदेमध्ये त्यांना हे करण्यात असताना थोडासा अनुभवाचा वेळ द्यावा, म्हणून त्यांनी एखाद्या वेळी पत्रकार परिषदेत बोलून दिलं नसेल. माईक चालू असताना किती लोकांचे काय काय त्या ठिकाणी बोलल्यानंतर अडचण झाली. अगदी एकनाथ शिंदेपासून, अजितदादांपासून, स्वर्गाच्या अजितदादांपासून, देवेंद्र फडणवीसांपासून अनेक नेते आहेत की त्यांनी माईकच्या समोर बोलल्यानंतर ते व्हायरल होतं. यापुढे माईक चालू असताना कोणी बोलू नये याची काळजी घेतली ते असे प्रसंग उभे राहणार नाहीत. तरीसुद्धा मला वाटतं की या संदर्भामध्ये मला विचारण्याच्या ऐवजी जे बोललेत आणि ज्यांना बोललेत त्या लोकांना खुलासा विचारला तर बरं ठरेल. जर्नलिस्ट विनोद सह मी भाग्यश्री प्रधान, आचार्य, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.